मोनेरावर. यस, त्याच्यानंतर आपण या ठिकाणी डिस्कस करू प्रोटिस्टा आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघू फंगाय. तर 3 पॉइंट वर जास्त फोकस करायचं आहे आपल्याला. मोनेरा यस 30%, प्रोटिस्टा 30%, फंगाय 30%. है ना, 4 क्वेश्चन्स येतात या चॅप्टरवरून. एक कशावर? मोनेरावर, एक प्रोटिस्टावर, एक फंगायवर आणि एक मग या ठिकाणी है ना जनरल पॉइंट्स. क्लिअर आहे सगळ्यांना? बरोबर. त्याच्यामुळे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन नीट साठी इम्पॉर्टंट आहे. मोनेरा मध्ये कोण स्टडी करणार आहे आपण? बोलत चला. कोणते ऑर्गॅनिझम आपण स्टडी करू? बोलत चला. प्रोकॅरियोटिक्स, असे बॅक्टेरिया ज्यांना न्यूक्लियस नाहीये. नंतर प्रोटिस्टा मध्ये आपण काय स्टडी करू? युकॅरियोटिक्स, असे बॅक्टेरिया ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस आहे. आणि नंतर फंगाय म्हणजे बुरशी. तर मेजर फोकस आपला आहे या चॅप्टरवर. हे 3 पॉइंट आपल्याला समजून घ्यायचे. लेट अस बिगिन विथ द व्हेरी फर्स्ट. है ना, आपण या ठिकाणी फर्स्ट या ठिकाणी बिगिन करतोय कुठे? तर या ठिकाणी मोनेरा बद्दल. सो किंगडम मोनेरा बॅक्टेरिया, असे बॅक्टेरिया, हे सर्व बॅक्टेरिया असे बॅक्टेरिया ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस नाही आहे. न्यूक्लियस इज नॉट वेल डेव्हलप. सो ऑल दिस बॅक्टेरिया वी आर गोइंग टू टॉक अबाउट. है ना, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नाही आहे. करेक्ट आहे. सो बॅक्टेरिया आर द मोस्ट अबंडंट मायक्रो ऑर्गॅनिझम. बॅक्टेरिया काय आहे? मोस्ट अबंडंट मायक्रो ऑर्गॅनिझम. काय सांगितलं होतं मिनिंग मी? मोस्ट अबंडंट म्हणजे खूप सारे, इनॉर्मस, है ना, खूप जास्त. तर पूर्ण वर्ल्ड मध्ये सगळ्यात जास्त संख्या कोणाची आहे? बॅक्टेरियाची. यस, आपण या ठिकाणी बघतोय बॅक्टेरिया आर द मोस्ट अबंडंट मायक्रो ऑर्गॅनिझम. खूप सारे बॅक्टेरिया आहेत, है ना. अबंडंट म्हणजे इनॉर्मस, अबंडंट म्हणजे खूप सारे. तर पूर्ण पृथ्वीवर सगळ्यात जास्त संख्या कोणाची असेल? बॅक्टेरियाची. यस, कोणाची असेल? बॅक्टेरियाची. हंड्रेड्स ऑफ बॅक्टेरिया आर प्रेझेंट इन हँडफुल ऑफ सॉइल. आपण यस या ठिकाणी खेळून येतो, है ना, बाहेरून येतो, है ना. जर आपण या ठिकाणी हँडफुल जरी सॉइल या ठिकाणी पकडली तर त्याच्यामध्ये हजारो बॅक्टेरिया आहेत. दे आर इनविजिबल, आपल्याला दिसत नाही विथ नेकेड आईज, पण यस या ठिकाणी प्रेझेंट आहे. त्याच्यामुळे यस, प्रॉपर हँडवॉश झालं पाहिजे. हँडवॉशचं महत्व आहे. जर आपण या ठिकाणी रोज बाहेरून आल्यावर प्रॉपर हँडवॉश करतो, जसं कोविड मध्ये करत होतो बघा. कोविड मध्ये आपण आलो, बाहेरून आलो की लगेच काय करायचो? हँडवॉश करायचो सॅनिटायझरने. सॅनिटायझरने केलं तर खूप चांगलं, नाही तर ऍटलीस्ट या ठिकाणी सोपने जरी केलं तरी पण भरपूर डिसऑर्डर, है ना, या ठिकाणी काय होतील? होणार नाही. है ना, हेल्दी राहू आपण. तर चॅप्टर मध्ये दिलंय म्हणून नाही, पण मग एक हेल्दी राहण्यासाठी आपण या ठिकाणी डिस्कस करतोय. तर प्रॉपर क्लिनिंग रिक्वायर्ड आहे, है ना, प्रॉपर हँड वॉशिंग रिक्वायर्ड आहे. बिकॉज इट कंटेन हिअर वी कॅन से लॉट्स ऑफ बॅक्टेरिया, सो मेनी बॅक्टेरिया, डिफरंट बॅक्टेरिया. दे आर ऑल्सो लिव्ह इन एक्स्ट्रीम हॅबिटट. तर आपण बघितलं बॅक्टेरिया जिथे राहू शकतील जिथे आपण इमॅजिन पण करू शकत नाही. एक्स्ट्रीम हॅबिटट मध्ये, बरोबर. वी कॅन नॉट, यस या ठिकाणी, है ना, आपण या ठिकाणी बघतोय की इमॅजिन द कंडिशन हॉट स्प्रिंग्स. हॉट स्प्रिंग्स म्हणजे आपण या ठिकाणी म्हणतोय गरम पाण्याचे झरे. डेझर्ट, है ना, यस, वाळवंटी प्रदेश असेल जिथे खूप टेम्परेचर आहे. स्नो 0 पेक्षा पण कमी डिग्री आहे, है ना. डीप ओशन्स. मग यस, पीवायक्यू येईल तुम्हाला. काय पीवायक्यू येईल? है ना, की डीप ओशन्स मध्ये कोण राहतं? बरोबर, डीप ओशन्स मध्ये कोण राहील? तर मग त्याचा आन्सर फिश नाहीये, त्याचा आन्सर ऑक्टोपस नाहीये, त्याचा आन्सर काय आहे? बॅक्टेरिया. डीप ओशन्स मध्ये जिथे खूप टेम्परेचर आहे, सॉरी काय, खूप प्रेशर आहे. जसं जसं तुम्ही समुद्रात आतमध्ये जाल तर काय इन्क्रीज होत जाईल? प्रेशर. है ना, आपण नाही राहू शकत, है ना, फिश पण नाही राहू शकत. फिश सरफेसवर आहे, डीप मध्ये नाहीये, है ना, जिथे सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही, है ना, जिथे यस या ठिकाणी खूप आतमध्ये एकतर प्रेशर पण जास्त आहे, सूर्यप्रकाश नाहीये, प्लांट्स नाहीये, तिथे कोणी सर्व्हाइव्ह नाही करू शकत. तिथे कोण सर्व्हाइव्ह करू शकतील? बॅक्टेरिया. कारण काही बॅक्टेरिया कसे आहेत? किमोऑटोट्रॉप. ते डिपेंड आहे का सनलाईटवर? नाही. तर ते केमिकल रिएक्शन करून जिथे अंधार आहे तिथे पण जिवंत राहू शकतात. समजतंय का? बरोबर. तर यस या ठिकाणी मेनी आर पॅरासाइट. खूप सारे पॅरासाइट आहे. पॅरासाइट म्हणजे आपण म्हणतोय या ठिकाणी लिव्हिंग इन अ हॉस्ट. बरोबर, हॉस्टच्या बॉडीमध्ये राहतील आणि मग या ठिकाणी काय करतील? तर यस, न्यूट्रिएंट ऍब्झॉर्ब करतील. हे सगळं झालंय आपलं. 4 प्रकारचे शेप आहे. कोणते 4 प्रकारचे शेप आहे? पहिला कोकस. कोकस म्हणजे काय? कोकस शेप म्हणजे कोणता शेप? राऊंड स्पेरिकल, है ना. रिकॉल करतोय आपण जस्ट. बॅसिलस. बॅसिलस म्हणजे काय? रॉड शेप. विब्रियम. विब्रियम म्हणजे काय? कॉमा शेप. अँड स्पिरिलियम. स्पिरिलियम म्हणजे काय? स्पायरल, स्प्रिंग शेप. 4 शेप आहे. कोणते कोणते? पहिला कोकस. बोलत चला सर्वांनी. पहिला कोकस स्पेरिकल. दुसरा कोणता? बॅसिलस रॉड शेप. तिसरा कोणता? कॉमा शेप. बघा, कॉमा शेप पण आहे बॅक्टेरिया, कोणत्या पण शेपचा असू शकतो 4 पैकी, है ना. कॉमा शेप, सी शेप, विब्रियम, आणि मग येस स्प्रिंग शेप, स्पायरल शेप. कोणता? स्पिरिलियम. तर या 4 पैकी एक या ठिकाणी शेप असणार आहे बॅक्टेरियाचा. यस, आपण या ठिकाणी बघतोय किंगडम मोनेरा बॅक्टेरिया. बॅक्टेरियल स्ट्रक्चर इज व्हेरी सिम्पल.
बॅक्टेरियल स्ट्रक्चर कसं आहे, खूप सिम्पल आहे, है ना. या ठिकाणी स्ट्रक्चर सिम्पल आहे पण कॉम्प्लेक्स आहे त्यांचं. काय? बिहेवियर. बिहेवियर कॉम्प्लेक्स आहे बॅक्टेरियाचं. ते शो मेटाबॉलिक डायव्हर्सिटी, है ना. असं का म्हणतोय आपण की त्यांचं बिहेवियर कॉम्प्लेक्स आहे? कारण ते मेटाबॉलिक या ठिकाणी पीपीटी दिसत नाहीये दर्शनला. दर्शन आता दिसतंय का पीपीटी? कॅन यू सी द पीपीटी नाव? रिप्लाय करा, है ना. दिसतंय का ते पण रिप्लाय करा. दिसत नाही ते रिप्लाय केलं ना तुम्ही. मग आता दिसतंय का ते पण सांगा. येस, आता दिसतंय. ओके, फाईन. सो आपण या ठिकाणी बघतोय, है ना, बिहेवियर अँड देन दे आर गोइंग टू शो मेटाबॉलिक डायव्हर्सिटी. सम बॅक्टेरिया कसे आहेत? ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिकचे पण दोन प्रकार पडतात. कोणते कोणते दोन प्रकार पडतील? ऑटोट्रॉप म्हणजे स्वतःचं फूड स्वतः तयार करणार आहे. कोणते दोन प्रकार पडतील? पहिला फोटोसिंथेटिक, दुसरा किमोसिंथेटिक, है ना. फोटोसिंथेटिक म्हणजे सनलाइट द्वारे ते काय करतील? त्यांचं फूड तयार करतील. किमो ऑटोट्रॉपिक म्हणजे केमिकल रिएक्शन द्वारे त्यांचं फूड तयार करतील. मेजॉरिटी आर हेट्रोट्रॉप्स. हेट्रोट्रॉप्स म्हणजे तर ते स्वतःचं फूड स्वतः सिंथेसाइज नाही करू शकणार, ते दुसऱ्यावर डिपेंड आहे, बरोबर. आणि मग हेट्रोट्रॉप्स मध्ये दे आर आयदर सॅप्रोफाइट, आयदर, यस, काय म्हणू आपण? सॅप्रोफाइट, आयदर पॅरासाइटिक. कसे असतील? सॅप्रोफाइट किंवा पॅरासाइटिक. यस. आता आपण मेनली बघू या ठिकाणी बॅक्टेरिया. बॅक्टेरियाचे दोन प्रकार पडतात. कोणते? जे तुम्ही सांगितले, पहिला आर्की बॅक्टेरिया, दुसरा यू बॅक्टेरिया. जनरल पॉईंट झाले. आता आपण सब टाइप्स वर जातोय. बॅक्टेरियाचे दोन प्रकार पडतात. यस, प्रोकॅरियोट मध्ये जे बॅक्टेरिया इन्व्हॉल्व होतील त्यांचे दोन प्रकार पडतील, आर्की बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया. आर्की म्हणजे एन्शियंट. आर्की म्हणजे काय? सुरुवातीचे. आर्की म्हणजे काय? आधीचे, जेव्हा कोणी नव्हतं बॅक्टेरिया. आणि आर्की बॅक्टेरियाचे तीन प्रकार पडतील. कोणते कोणते? हॅलोफाईल, थर्मोऍसिडोफाईल आणि मिथॅनोजन्स. लक्षात येतं सर्वांच्या? तीन प्रकार कोणाचे? आर्की बॅक्टेरियाचे. आर्की बॅक्टेरियाचे तीन प्रकार कोणते? हॅलोफाईल्स, थर्मोऍसिडोफाईल आणि मिथॅनोजन्स. यू बॅक्टेरियाचे दोन प्रकार पडतात, ऑटोट्रॉप आणि हेट्रोट्रॉप. ऑटोट्रॉप मध्ये परत फोटोसिंथेटिक आणि किमोसिंथेटिक, आणि हेट्रोट्रॉप मध्ये परत पॅरासाइटिक आणि सॅप्रोफाइट. क्लिअर आहे सर्वांना इथपर्यंत? यस. आपण बघितलं होतं आर्की बॅक्टेरिया, एक सिंगल स्लाइड आहे. काय म्हटलं होतं आपण? हॅलोफाईल्स. हॅलोफाईल्स कुठे सापडतील आपल्याला? कुठे सापडतील? साल्टी एरिया, एक्स्ट्रीम साल्टी एरिया. हॅलो मीन्स या ठिकाणी साल्ट, फाइल्स म्हणजे लविंग, है ना. तर दे आर साल्ट लविंग. तर आपण या ठिकाणी बघतोय साल्टी एरियाज मध्ये सापडतील. थर्मो ऍसिडोफाईल कुठे सापडतील? हॉट स्प्रिंग्स मध्ये. आणि मिथॅनोजन कुठे सापडतील? मार्शी एरिया. एक तर मार्शी एरिया, आणि दुसरं कुठे? गट्स ऑफ रुमिनंट अॅनिमल. रवंथ करणारे जे अॅनिमल आहे त्यांच्या गटमध्ये, बरोबर. आर्की बॅक्टेरिया हॅव डिफरंट सेल वॉल स्ट्रक्चर. त्यांचं सेल वॉल स्ट्रक्चर डिफरंट आहे ना. मुरामिक ऍसिडची लेअर आहे त्यांच्यामध्ये. सर्व्हायवल इन एक्स्ट्रीम कंडिशन विच इज रिक्वायर्ड फॉर सर्व्हायवल इन एक्स्ट्रीम कंडिशन. यस, आपण बघितलं मिथॅनोजन. त्याच्या नावाचं मिथॅनोजन कारण ते काय बनवतील? मिथेन गॅस, बायोगॅस, है ना, फ्रॉम द डंग ऑफ दिस अॅनिमल. तर जे यस या ठिकाणी रुमिनंट अॅनिमल आहे त्यांच्या डंग पासून, त्यांच्या शेणापासून ते काय करू शकतील? यस, तर ते या ठिकाणी मिथेन गॅस बनवतील, बायोगॅस बनवतील. दॅट इज क्लिअर आहे सर्वांना? यस. नाउ वी आर गोइंग टू टॉक अबाउट सेकंड टाइप, दॅट इज यू बॅक्टेरिया. आपण सेकंड टाइप बद्दल, है ना, आपण या ठिकाणी डिस्कस केलं होतं प्रिव्हियस लेक्चर मध्ये, है ना. यस, या ठिकाणी कोणता आहे? यू बॅक्टेरिया. यू म्हणजे काय सांगितलं होतं मिनिंग मी? यू, ट्रू, ट्रू बॅक्टेरिया, है ना. यू एक वर्ड असतो, बरोबर. यू म्हणजे काय? या ठिकाणी ट्रू, ट्रू बॅक्टेरिया. तर हे ट्रू बॅक्टेरिया आहे, है ना. पहिलं सेंटेन्स दिलं एनसीईआरटी ने. दे आर ट्रू बॅक्टेरिया. हे कसे आहेत? ट्रू बॅक्टेरिया आहे. हॅव्हिंग रिजिड सेल वॉल, है ना. तर यस, यांना रिजिड सेल वॉल आहे अँड फ्लॅजेलम. रिजिड सेल वॉल आहे आणि फ्लॅजेलम. काल मी तुम्हाला सांगितलं, सपोज बॅक्टेरिया आहे, तर या बॅक्टेरियाची सेल वॉल कशी आहे? या ठिकाणी रिजिड, प्रोटेक्टिव्ह, है ना, त्यांचं प्रोटेक्शन करेल. आणि जर ते मोटाईल आहे तर त्यांना काय असेल? फ्लॅजेला. जर ते मोटाईल असतील तर त्यांना काय असेल? फ्लॅजेला. जर ते मोटाईल नाही आहे तर फ्लॅजेला कंपल्सरी नाही आहे. जर ते लोकोमोट करतील, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असेल, तर त्यांना काय असेल? फ्लॅजेला, है ना. तर फ्लॅजेला कोणाला असतात? फक्त लोकोमोटिव्ह बॅक्टेरिया, है ना. जे लोकोमोटिव्ह नाही आहे, जे लोकोमोशन नाही करणार, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नाही जाणार, स्थलांतर नाही करणार, त्यांना फ्लॅजेला असेल का? नाही. पण त्यांना काय असेल? रिजिड सेल वॉल. रिजिड सेल वॉल सगळ्यांमध्ये आहे, 100%, 100%. सगळ्या बॅक्टेरियामध्ये काय आहे? रिजिड सेल वॉल. पण फ्लॅजेला कोणामध्ये? ब्रॅकेटमध्ये काय म्हटलंय? इफ मोटाईल, बरोबर. फ्लॅजेला कोणामध्ये? जर ते मोटाईल असले तर. अदरवाईज त्यांना फ्लॅजेला आहे का? नाही. समजतं सर्वांना? यस. पुढे आपण बघितलं, दे आर इन्क्लूड ऑटोट्रॉप,
फोटोसिंथेटिक अँड किमोसिंथेटिक अँड हेटरोड्रॉप आपण स्टार्ट केलं होतं है ना. ऑटोड्रॉप बद्दल यस डिस्कस केलं होतं सगळ्यात पहिले. बीजीए सायनोबॅक्टेरिया. 4 पॉईंट होते. पहिला पॉईंट कोणता, एकतर त्यांच्याकडे काय आहे, क्लोरोफिल ए है ना. भरपूर प्रकारचे क्लोरोफिल असतात. क्लोरोफिल ए बी सी डी. त्यांच्याकडे काय आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट क्लोरोफिल ए इसेन्शियल पिगमेंट आहे. नंतर आपण बघितलं होतं ते कशा राहतील, युनिसेल्युलर, कॉलोनियल, फिलामेंटस है ना. आणि यस मेनली दे आर प्रेझेंट इन मराईन और टेरेस्ट्रियल अल्गे. क्लिअर आहे सर्वांना. पुढे आपण या ठिकाणी बघितलं तर कॉलनीज आर जनरली सराउंडेड बाय जिलॅटिनियस शीट है ना. तर जे सायनोबॅक्टेरिया आहे, जे बीजी आहे, ब्ल्यू ग्रीन अल्गे आहे, तर त्यांना जिलॅटिनची कव्हरिंग आहे, जिलॅटिनियस शीट प्रेझेंट आहे. ते ऑफन फॉर्म ऑफ ब्लूम्स इन पोल्युटेड वॉटर बॉडी. तर यस आपण या ठिकाणी बघतोय है ना, ते काय तयार करतील, ब्लूम्स. ब्लूम्स तयार करतील, लेयर्स तयार करतील कुठे, पोल्युटेड वॉटर बॉडीज वर. सम ऑफ देम, काही त्यांच्यापैकी काही, सम ऑफ देम नॉट ऑल. यस सम ऑफ देम है ना. आपण या ठिकाणी म्हणतोय दे कॅन फिक्स ऍटमॉस्फिअरिक नायट्रोजन इन स्पेशलाइज सेल्स कॉल्ड एज हेट्रोसिस्ट. बरोबर. तर मग या ठिकाणी क्वेश्चन येऊ शकेल नीटला है ना, की कोणते बॅक्टेरिया असे की ऍटमॉस्फिअरिक नायट्रोजन फिक्स करतील स्पेशलाइज सेल मध्ये, हेट्रोसिस. त्यांचे एक्झाम्पल काय, तर त्यांचे एक्झाम्पल काय आहे, नोस्टोक आणि अनाबिना. बघा परत एकदा. यस हे सगळं झालंय, रिवाइज करतोय, वारंवार रिवाइज करतोय, 3-4 वेळा रिवाइज करतोय. तर यस आपण काय बघितलं सायनोबॅक्टेरिया बद्दल. सायनोबॅक्टेरियाचं दुसरं नाव काय, बीजीए. त्यांच्याकडे काय आहे, क्लोरोफिल ए. नंतर यस ते कसे असतील, युनिसेल्युलर सिंगल सेल वाले. कसे राहतील, कॉलनी करून, ग्रुप करून है ना, किंवा मग फिलामेंटस फॉर्म मध्ये है ना. समुद्रामध्ये राहतील, जमिनीवर राहतील. ठीक आहे. जनरली त्यांच्या सराउंडिंगला एक म्युसिलेजची लेअर आहे, जिलॅटिनची लेअर आहे, त्याला आपण काय म्हणतो, जिलॅटिनियस शीट. जनरली हे काय करतील, ब्लूम्स तयार करतील कुठे, पोल्युटेड वॉटर मध्ये. आणि काही बॅक्टेरियामध्ये अबिलिटी आहे कोणती, तर ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन ते फिक्स करतील कशामध्ये, अमोनियामध्ये, NO2 मध्ये, NO3 मध्ये, नायट्राइट्स मध्ये. यस तर त्यांना आपण या ठिकाणी एक्झाम्पल देऊ है ना. काय एक्झाम्पल आहे, नोस्टोक आणि अनाबिना. मी सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, भाताची शेती है ना. बरोबर, नाशिक साईडला होते, जिथे भरपूर पाणी तिथे होते भाताची शेती. भाताची शेती उत्पादन डबल होऊन जाईल जर काय लावलं त्यांच्यामध्ये आपण, अनाबिना. काय करेल, तर ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करेल. आणि ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन केलं रीड. किमोसिंथेटिक ऑटोड्रॉप्स झालं रीड सर्वांचं. तर बीजीए नंतर फोटो ऑटोड्रॉप्स मध्ये दुसरा टाइप आपण बघितला होता, यस कोणता, किमोसिंथेटिक ऑटोड्रॉप्स. काय सांगता येईल किमोसिंथेटिक ऑटोड्रॉप्स बद्दल, तर ते एक रिॲक्शन करतील. कोणती रिॲक्शन करतील, ऑक्सिडेशन रिॲक्शन. कोणती रिॲक्शन, ऑक्सिडेशन रिॲक्शन. तर ते रिॲक्शन पासून काय ऑप्टेन करतील, तर यस हियर वी कॅन से रिॲक्शन पासून ते ऑप्टेन करतील एनर्जी. सो दे आर गोइंग टू ऑप्टेन द एनर्जी विथ द हेल्प ऑफ रिॲक्शन्स. ऑक्साइड, सॉरी, ऑक्सिडाइज इनऑर्गॅनिक सबस्टन्स सच एज नाइट्रेट्स
है ना, नायट्राइट्स. बरोबर, तर ते काय करतील, यस या ठिकाणी अमोनिया आहे, अमोनिया पासून तयार करतील NO2, NO2 पासून तयार करतील NO3. समजतंय? है ना, NO3 म्हणजे काय झालं, नायट्राइट्स. नंतर NO2 म्हणजे काय झालं, नायट्रेट आणि अमोनिया. दॅट यू ऑलरेडी नो. आणि या रिएक्शन मध्ये काय रिलीज होईल, काय रिलीज होईल, एटीपी. आणि एटीपी इट इज द पॉवर हाऊस, है ना. एटीपी इट इज अ करन्सी, एटीपी इज अ एनर्जी. बरोबर. ते ऑक्सिडाइज इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस सच एज नायट्रेट्स, नायट्रेट्सला ऑक्सिडाइज करतील, नायट्राइटला ऑक्सिडाइज करतील, अमोनियाला ऑक्सिडाइज करतील, अँड यूज द रिलीज एनर्जी फॉर द एटीपी प्रोडक्शन. आणि त्यांच्या ऑक्सिडेशन मध्ये जी एनर्जी बाहेर पडेल, तर त्या एनर्जीचा वापर करून काय बनवतील, एटीपी. आणि त्या एटीपीचा वापर करून काय तयार करतील, फूड. ते हेल्प इन रिसायकलिंग न्यूट्रिएंट. तर यस त्या ठिकाणी रिसायकलिंग करतील न्यूट्रिएंटचं, लाईक नायट्रोजन, फॉस्फरस, आयर्न अँड सल्फर. तर यस या ठिकाणी तुम्हाला दोनच पॉईंट ध्यानात ठेवायचे केमोसिंथेटिक ऑटोट्रॉप बद्दल. पहिले तर ते केमिकल रिएक्शन पासून एनर्जी ऑप्टेन करतील आणि त्या एनर्जी पासून काय बनवतील, एटीपी. पहिला पॉईंट क्लिअर झाला. सेकंड, ते काय करतील, रिसायकलिंग करतील न्यूट्रिएंटचं. बघा, न्यूट्रिएंटचं रिसायकलिंग खूप गरजेचं आहे ना. या ठिकाणी काय होत असतं, नायट्रोजन आहे, बरोबर, हवेत आहे, हवेतून तो जातो प्लांट मध्ये, प्लांट मधून जातो अॅनिमल मध्ये, अॅनिमल मरतात, प्लांट मरतात, परत कुठे जातो, हवेमध्ये. तर या ठिकाणी कोणाचा रोल आहे, बॅक्टेरियाचा. बॅक्टेरिया काय करतात, अॅनिमल मरतील किंवा प्लांट मरतील तर त्यांच्यामधला नायट्रोजन फ्री करतात, त्यांना डिकम्पोज करतात, आणि तो नायट्रोजन परत कुठे जातो, हवेमध्ये. असंच आहे या ठिकाणी. यस, फॉस्फरस. इट इज व्हेरी इसेन्शियल फॉर द.
यस, आता येतोय का आवाज? दर्शन, रिया, कॅन यू हिअर मी नाव? यस, आता येतोय आवाज. ठीक आहे. है ना, मी सांगितलं होतं तुम्हाला. यस पार्ट करा. काय पार्ट करा? यूज, तीन यूज आहे कोणाचे, तर आपण या ठिकाणी बघतोय हेटेरोड्रॉपचे. काय काय तीन यूज आहे? पहिला, दे आर यूज टू मेक कर्ड फ्रॉम द मिल्क. दुसरा, प्रोड्यूस, प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक. तिसरा यूज काय आहे? दे आर गोइंग टू फिक्स नायट्रोजन इन लेग्युमिनस रूट. बरोबर, लेग्युमिनस रूट. सो लेग्युमिनस रूट मध्ये काय करतील? नायट्रोजन फिक्स करतील. है ना, म्हणजे सेम. सपोज आपण या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही, एखादं झाड आहे आणि त्याचे रूट्स आहे. तर काही रूट्स कसे असतात? त्यांच्या रूट्स मध्ये गाठी असतात आणि याच्यामध्ये बॅक्टेरिया असतात. आणि हे बॅक्टेरिया काय करतात? तर ऍटमॉस्फिअरिक नायट्रोजन त्याला कन्वर्ट करतात. कशामध्ये? अमोनियामध्ये, NO2 मध्ये, NO3 मध्ये. आणि मग प्लांट्सला काय भेटतो? नायट्रोजन. प्लांटच्या सराउंडिंगला भरपूर नायट्रोजन आहे, पण प्लांट डायरेक्टली नायट्रोजन घेऊ शकतं का? नाही. तर प्लांटला नायट्रोजन डायरेक्टली घेऊ शकत नाही, पण प्लांटसाठी वरदान आहे नायट्रोजन. तर त्याला ते कन्वर्ट करतात अमोनियामध्ये, नायट्राईट मध्ये, नायट्रेट मध्ये. आणि मग हे प्लांट घेतील आणि यांची ग्रोथ भरपूर होईल. तर असे जे प्लांट आहे ज्यांच्यामध्ये लेग्युम्स आहेत, गाठी, आणि त्यांच्यामध्ये यस हे बॅक्टेरिया आहे, बरोबर, तर त्यांच्यामध्ये भरपूर प्रोटीन बनेल, त्यांच्यामध्ये भरपूर अमायनो ऍसिड बनेल. तर जेवढे पण पल्सेस आहे, डाळी, बरोबर, आणि असे जेवढे पण प्लांट आहे ज्यांच्यामध्ये प्रोटीन भरपूर आहे, तर त्यांच्यामध्ये बेसिकली हे बॅक्टेरिया असतात जे काय करतात? फिक्स करतात ऍटमॉस्फिअरिक नायट्रोजन. आता हे तीन झाले ऍडव्हान्टेज. एक डिसएडव्हान्टेज आहे. काय डिसएडव्हान्टेज आहे? समर पॅथोजन, डिसीज कॉझिंग. कोणते डिसीज कॉझिंग? तर आपण या ठिकाणी बघितलं होता कोड, सिटी, कॉलरा आणि टायफॉइड. आणि देन अगेन या ठिकाणी सिट्रस कॅन्कर अँड टिटॅनस. आय थिंक एवढं झालं होतं आपलं प्रिव्हियस लेक्चर मध्ये. एवढं झालं होतं का? आता पुढे बघू आपण, है ना. नेक्स्ट आपण या ठिकाणी बघतोय यस बॅक्टेरिया बद्दल, हेट्रोड्रॉप बद्दल, त्यांचं रिप्रोडक्शन कसं होईल, यू बॅक्टेरियाचं रिप्रोडक्शन कसं होईल. सो यू बॅक्टेरियाचं रिप्रोडक्शन कसं होतं? बॅक्टेरिया आर रिप्रोड्यूस मेनली बाय फिशन, है ना. बॅक्टेरिया मेनली या ठिकाणी काय करतील? बरोबर, रिप्रोडक्शन करतील. कोणत्या प्रोसेसद्वारे? फिशन. फिशन म्हणजे काय? डिव्हिजन, है ना. दर्शन, कधी ऑफलाइन कधीपासून करणार आहे बेटा तू? फुरकान, अभी कैसी तबीयत? ऑफलाइन कब से करने वाले हो? रिप्लाय. तर यस आपण या ठिकाणी बघतोय बॅक्टेरिया, है ना, मेनली रिप्रोड्यूस बाय फिशन. फिशन म्हणजे काय? डिव्हिजन. फिशन म्हणजे काय? डिव्हिजन. बघा, है ना, या ठिकाणी यस अंडरस्टँड करा. सो आपण म्हटलं सपोज एक बॅक्टेरिया आहे, तर हा बॅक्टेरिया काय करेल? ग्रोथ करेल. याची ग्रोथ झाली, ग्रोथ झाल्यानंतर तो काय करेल? यस या ठिकाणी आपण बघतोय तर स्टार्ट करेल डिव्हिजनला. आणि मग पुढे फायनली एका बॅक्टेरिया पासून काय होऊन जातील? दोन बॅक्टेरिया होऊन जातील, है ना. तर ही जी प्रोसेस आहे, बरोबर, की यस एकतर या ठिकाणी इनिशियल बॅक्टेरिया आहे, तो ग्रोथ करेल. ग्रोथ झाल्यानंतर, है ना, या ठिकाणी तो काय करेल? फरो तयार करेल. त्याची सेल वॉल या ठिकाणी काय होईल? बेंड होईल. आणि फायनली तो डिवाइड होऊन जाईल. तर याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय? फिशन. बरोबर, बायनरी फिशन, है ना. एका बॅक्टेरिया पासून काय झाले? दोन बॅक्टेरिया बनले. किंवा मल्टिपल फिशन, एका बॅक्टेरिया पासून जेव्हा खूप सारे बॅक्टेरिया बनले, त्याला आपण काय म्हणत असतो? मल्टिपल फिशन. सो यस अंडरस्टँड करा, जनरली हे बॅक्टेरिया कशाद्वारे रिप्रोड्यूस करतील? फिशनद्वारे. क्लिअर आहे सगळ्यांना? यस, अंडर अनफेवरेबल कंडिशन दे प्रोड्यूस स्पोर्स. फिशन केव्हा दाखवतील ते? जेव्हा कंडिशन फेवरेबल आहे. फेवरेबलचा मिनिंग काय? जेव्हा त्यांच्यासाठी भरपूर फूड अवेलेबल आहे. जर फूड अवेलेबल नाहीये, है ना, जर सपोज दुष्काळ पडलेला आहे, फूड अवेलेबल नाहीये, अशा कंडिशन मध्ये येते, तर मग ते फिशन करतील का? नाही. त्यावेळेला त्यांची मेथड चेंज होऊन जाईल. अनफेवरेबल कंडिशन मध्ये, म्हणजे फूड नाहीये त्यांच्यासाठी, त्या कंडिशन मध्ये, तर ते काय तयार करतील? स्पोर्स. तर एकतर या ठिकाणी असेक्शुअल रिप्रोडक्शन बायनरी फिशनद्वारे, आणि दुसरं कोणतं? कोणती मेथड? स्पोर्स, है ना. जेव्हा कंडिशन फेवरेबल असेल, चांगली असेल, जेव्हा भरपूर भरपूर फूड अवेलेबल आहे, तेव्हा काय करतील ते? फिशन. आणि जेव्हा कंडिशन अनफेवरेबल आहे, तेव्हा ते काय तयार करतील? स्पोर्स. तर तुम्ही बघता इथे या ठिकाणी, है ना, स्पोर्स म्हणजे काय? सपोज एक बॅक्टेरिया आहे. आता हा बॅक्टेरिया आहे, कंडिशन अनफेवरेबल आहे, तर ते डिवाइड नाही करणार, पण मग या ठिकाणी काय करतील? तर खूप सारे स्पोर्स तयार करतील. आणि जेव्हा कंडिशन फेवरेबल होईल, तेव्हा हा बॅक्टेरिया ब्रेक होईल, हे सगळे स्पोर बाहेर पडतील, आणि प्रत्येक स्पोर पासून, है ना, एक न्यू बॅक्टेरिया, है ना, या ठिकाणी काय होईल? तयार होईल. तर ही जी मेथड आहे, है ना, तर ही कधी आहे? अनफेवरेबल कंडिशन मध्ये. तुम्हाला ध्यानात काय ठेवायचं आहे? फेवरेबल कंडिशन मध्ये बॅक्टेरिया कशा डिवाइड करतील?
फिशनद्वारे. अनफेवरेबल कंडिशन मध्ये कसे डिवाइड करतील? स्पोर्सद्वारे. दे ऑल्सो रिप्रोड्यूस बाय सॉर्ट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता हे तर दोन मेथड सेक्शुअलच्या झाल्या, त्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन पण होऊ शकतं. मग सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होईल? डीएनए ट्रान्सफर फ्रॉम वन बॅक्टेरिया टू अदर. बघा आता अंडरस्टँड करा, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. बरोबर. तर इथे आपण या ठिकाणी बघतोय, सपोज हा एक बॅक्टेरिया आहे आणि हा दुसरा बॅक्टेरिया. यस, यांच्यामध्ये न्यूक्लिओइड आहे, याच्यामध्ये न्यूक्लिओइड. आता कधी कधी सेक्शुअल रिप्रोडक्शन पण होईल. सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होईल? तर यस, याच्यामध्ये एक ऑर्गन असतो ज्याला आपण म्हणतो, एक सिंगल असेल तर पिलाय. कोणता ऑर्गन म्हणतो आपण? पिलाय. आणि याच्याकडे पण पिलाय. तर दोन्ही पिलाय फ्यूज होतील. दोन्ही पिलाय फ्यूज होतील आणि मग या ठिकाणी काय होईल? तर जेनेटिक ट्रान्सफर होईल, काही जीन्सचं ट्रान्सफर होईल एका बॅक्टेरियापासून दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये. आणि याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय? सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन पण त्यांच्यामध्ये होऊ शकतं, है ना, डीएनए ट्रान्सफरद्वारे त्यांच्याद्वारे मध्ये होऊ शकतं. आणि जो ऑर्गन या ठिकाणी रिक्वायर्ड आहे, तर तो ऑर्गन कोणता आहे? तर त्याचं नाव आहे सेक्स पिलाय. कोणता ऑर्गन? सेक्स पिलाय. तर सेक्स पिलाय इज द ऑर्गन विच इज रिक्वायर्ड फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? डीएनए ट्रान्सफर फ्रॉम वन बॅक्टेरियम टू अनादर बॅक्टेरियम. तर रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला समजलं दोन्ही प्रकारे रिप्रोडक्शन होऊ शकतं बॅक्टेरियामध्ये, असेक्शुअल आणि सेक्शुअल. असेक्शुअल जर कंडिशन फेवरेबल आहे तर कोणती मेथड आहे? फिशन, बायनरी फिशन. आणि जर अनफेवरेबल आहे तर कोणती मेथड आहे? स्पोर्स. त्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होऊ शकतं का? यस, है ना. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? डीएनए ट्रान्सफर फ्रॉम वन बॅक्टेरियम टू अनादर बॅक्टेरियम. आणि काय समजलं आपल्याला? विच ऑर्गन इज रिक्वायर्ड फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ बॅक्टेरिया? द आन्सर इज सेक्स पिलाय. क्लिअर? एवढं समजलं सगळ्यांना? एवढं ध्यानात ठेवा. आता एक लास्ट स्लाइड बाकी आहे, म्हणजे आपला मोनेरा कम्प्लीट होतोय आज, है ना. एक शेवटची टाईप बाकी आहे. आतापर्यंत आपण काय बघितलं? यस, दोन मेजर टाईप पडतात, एक आर्की बॅक्टेरिया, यू बॅक्टेरिया, आणि एक तिसरा पण टाईप आहे, एक ऍडिशनल टाईप आहे, त्याला आपण काय म्हणतोय? यस, इट इज कॉल्ड एज मायकोप्लाझ्मा. कोणता टाईप आहे? मायकोप्लाझ्मा. पहिले तर हे ध्यानात घ्या, मायकोप्लाझ्मा. आता मायकोप्लाझ्मा खूप इम्पॉर्टंट आहे. वाय इट इज इम्पॉर्टंट? यस, मायकोप्लाझ्मा काय इम्पॉर्टंट आहे? तर ऍक्च्युली यस, अंडरस्टँड करा, दिस इज स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल इन द वर्ल्ड. पूर्ण वर्ल्ड मध्ये सगळ्यात छोटी सेल, सगळ्यात छोटा बॅक्टेरिया कोणता आहे? तर त्याचं नाव आहे मायकोप्लाझ्मा. सो मायकोप्लाझ्मा इट इज द स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल इन द वर्ल्ड. पूर्ण वर्ल्ड मध्ये, पूर्ण जगामध्ये, है ना. यस, आपण या ठिकाणी बघतोय स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल. स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल कोणती असेल? तर ती मायकोप्लाझ्मा. आणि इट कम्स अंडर द कॅटेगरी यू बॅक्टेरिया. समजतंय? इट कम्स अंडर द कॅटेगरी, है ना, मोनेरा. मोनेरा मध्ये, यू बॅक्टेरिया मध्ये मायकोप्लाझ्मा, तर दे आर स्मॉलेस्ट. बरोबर आहे ना. तर ते या ठिकाणी काय? स्मॉलेस्ट. यस, आपण या ठिकाणी बघतोय दे आर ऑर्गॅनिझम विदाउट अ सेल वॉल. का बरं स्मॉलेस्ट आहे? तर दे आर मेडअप ऑफ ओनली प्रोटोप्लास्ट. त्यांच्यामध्ये काय नाहीये? सेल वॉल नाहीये. समजतंय का? बरोबर. आता सपोज आपण म्हटलं बॅक्टेरिया काढायचा, तर जनरली आपण बॅक्टेरिया कसा काढणार आहे? हाऊ वी आर गोइंग टू ड्रॉ द बॅक्टेरिया? तर यस, आपण या ठिकाणी काय करणार आहे? बॅक्टेरिया ड्रॉ करताना सपोज आपण या ठिकाणी काय केलं? याशी एक सेल काढली, है ना. मग याच्यामध्ये न्यूक्लिओइड काढतो, याच्यामध्ये रायबोझोम काढतो, याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया काढतो, वॉट एव्हर, वेगवेगळे ऑर्गेनेल काढू आपण. आणि मग हा काय झाला? बॅक्टेरिया. पण मग अंडरस्टँड करा, इथे इथे न्यूक्लिओइड आहे, सायटोप्लाझम आहे त्याच्या सराउंडिंगला, त्याच्यामध्ये रायबोझोम आहे, पण त्यांना काय नाहीये? सेल वॉलच नाहीये, डेफिनाइट बॉर्डरच नाहीये. तर अशा स्ट्रक्चरला आपण म्हणतोय प्रोटोप्लास्ट. अशा स्ट्रक्चरला आपण नाव देतोय मायकोप्लाझ्मा. सेल मायनस सेल वॉल, इट इज कॉल्ड एज प्रोटोप्लास्ट, है ना. तर यस, है ना, काय कन्सेप्ट आहे? हा कन्सेप्ट नेहमी ध्यानात ठेवा. सेल, सेलवॉल सोडून, सेलवॉल सोडून जी सेल आहे त्याला आपण काय म्हणत असतो? प्रोटोप्लास्ट. आणि यस, एक्झॅक्टली या फॉर्म मध्ये, है ना, कोणत्या ऑर्गॅनिझम आहे? मायकोप्लाझ्मा, जे प्रोटोप्लास्टच्या फॉर्म मध्ये आहे. आणि म्हणून याला आपण काय म्हटलंय? डेफिनाइट बॉर्डरच नाहीये. तर म्हणून यांना आपण काय म्हटलंय? स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल. स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल पूर्ण वर्ल्ड मध्ये कोण आहे? आन्सर काय आहे या ठिकाणी? मायकोप्लाझ्मा. क्लिअर आहे? बरोबर है ना. यस, आपण या ठिकाणी बघतोय दे कॅन सर्व्हाइव्ह विदाउट ऑक्सिजन. यांची खासियत काय आहे? तर ते कोणत्या फॉर्म मध्ये आहेत? अनएरोबिक. दे आर अनएरोबिक इन नेचर. त्यांचा फॉर्म कोणता आहे? अनएरोबिक. अनएरोबिकचा मिनिंग काय आहे? कॅन यू टेल मी व्हॉट इज द मिनिंग ऑफ वर्ड अनएरोबिक? बोला. अनएरोबिकचा मिनिंग काय? दे कॅन लिव्ह विदाउट ऑक्सिजन. म्हणजे आपण बघितलं, जर सोलार एनर्जी नाहीये, आपण सर्व मरून जाऊ, कोण जिवंत राहतील?
सोलार एनर्जी नाहीये, आपण सर्व मरून जाऊ. सोलार एनर्जी नसली, सन अंकल, सूरज अंकल जर नाही उगवले एखाद दिवस तर सगळे मरून जाऊ आपण. पण कोण जिवंत राहील? कोणते बॅक्टेरिया? फोटो ऑटोट्रॉपिक जिवंत राहतील का? नाही. कोणते राहतील? किमो ऑटोट्रॉपिक. आणि जर ऑक्सिजन संपून गेलं पृथ्वीवरचं, ऑक्सिजन, आपण मरून जाऊ. आपण जास्त वेळ 2 मिनिटं बी राहू शकत नाही विदाउट ऑक्सिजन. आपण मरून जाऊ, सगळे प्लांट मरून जातील, सगळे ऑर्गॅनिझम मरून जातील. पण कोण जिवंत राहतील? बॅक्टेरिया. कोणत्या बॅक्टेरिया? मायकोप्लाझ्मा. कारण मायकोप्लाझ्मांना ऑक्सिजन पाहिजे का? नाही. समजतंय का? जीवसृष्टी नष्ट नाही होणार. जरी ऑक्सिजन संपलं, जरी सूर्यजांकल नाही उगवले, है ना, सोलार एनर्जी नाही असली, जीवनसृष्टी नाही संपणार. आपण मरून जाऊ, ठीक आहे, बरोबर. पण कोण या ठिकाणी राहील ऍज इट इज? तर यस, बॅक्टेरिया. कोणत्या बॅक्टेरिया? तर या ठिकाणी विदाउट ऑक्सिजन सर्वाईव्ह होतील. दॅट इज मायकोप्लाझ्मा. त्यांना आपण काय म्हणतोय? अनएरोबिक. अनएरोबिकचा मिनिंग काय आहे? दे कॅन सर्वाईव्ह विदाउट ऑक्सिजन. दे कॅन सर्वाईव्ह विदाउट ऑक्सिजन. त्यांना आपण काय म्हणतोय? अनएरोबिक. मेनी आर पॅथोजेनिक. मायकोप्लाझ्मा खूप सारे कसे पॅथोजेनिक. कोण सांगेल मला याचा मिनिंग? तिघांपैकी पॅथोजेनिकचा मिनिंग मी आता सांगितला होता. काय पॅथोजेनिक म्हणजे? यस, डिसीज कॉझिंग. याच्या नोट्स दिल्या नाही का मी तुम्हाला या चॅप्टरच्या? नाही का? बर, उद्या देतो. उद्या पेपरला यायला तुम्ही तेव्हा देतो, है ना. मेनी आर पॅथोजेनिक इन अॅनिमल अँड प्लांट्स. तर खूप सारे या ठिकाणी काय डिसीज कॉझिंग आहे, है ना. डिसीज कॉज करतील कोणाला? अॅनिमल्सला आणि प्लांट्सला. समजतंय? तर यस, आपण या ठिकाणी बघतोय पॅथोजेनिक. पॅथोजेनिकचा मिनिंग काय आहे? डिसीज कॉझिंग. करेक्ट एरिया. बरोबर. दे आर डिसीज कॉझिंग इन अॅनिमल्स अँड देन प्लांट्स. क्लिअर आहे? बरोबर. आणि इथे आपण या ठिकाणी काय केलंय? चॅप्टर हा या ठिकाणी फिनिश केलाय. यस, परत एकदा रिकॉल करा. लास्ट कॅटेगरी आफ्टर यस आपण या ठिकाणी बघितलं आर्की बॅक्टेरिया आणि नंतर यू बॅक्टेरिया. थर्ड कॅटेगरी कोणती आहे? मायकोप्लाझ्मा, है ना. यांना आपण थोडं सेपरेट घेतोय का? कारण हे कसे आहे? स्मॉलेस्ट लिव्हिंग थिंग. हे कसे आहेत? विदाउट सेल वॉल. यांचे स्पेशल पॉईंट कोणते आहे? दे कॅन सर्व्हाइव्ह विदाउट ऑक्सिजन. तर हे वेगळे बॅक्टेरिया आहे आणि खूप सारे याच्यामध्ये पॅथोजेनिक आहे. ते अॅनिमल्सला, ते प्लांटला काय करतील? डिसीज कॉज करतील. तर मायकोप्लाझ्मा बद्दल 4 पॉईंट ध्यानात ठेवा. पहिला पॉईंट कोणता? यस, विदाउट सेल वॉल. दुसरा पॉईंट कोणता? स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल. सगळे कलर चेंज आहे म्हणजे सगळे पीवायक्यू आहे. तिसरा पॉईंट कोणता? दे कॅन सर्व्हाइव्ह विदाउट ऑक्सिजन. आणि मोस्ट ऑफ देम कसे आहे? पॅथोजेनिक. 4च लाईन आहे पण प्रत्येक लाईनवर क्वेश्चन आलाय पीवायक्यू. समजतंय का? त्याच्यामुळे 4 लाईन ध्यानात ठेवा. क्विज किती समजलंय तुम्हाला मोनेरा? लेट्स वी आर गोइंग टू चेंज. बरोबर. आन्सर करायचं तुम्हाला. ऑनलाईन वाले आन्सर करा. चला, कम ऑन. विच वन ऑफ द फॉलोइंग आर फाउंड इन एक्स्ट्रीम सलाइन कंडिशन? एक्स्ट्रीम सलाइन कंडिशन मध्ये 4 पैकी कोण सापडतील? यू बॅक्टेरिया, सायनो बॅक्टेरिया, मायको बॅक्टेरिया, आर्की बॅक्टेरिया. कोण सापडेल? आर्की बॅक्टेरिया. आर्की बॅक्टेरियाचा पण आपल्याला डिटेल मध्ये माहिती आहे. कोणता फॉर्म? एक्स्ट्रीम सलाइन मध्ये कोण सापडेल? कोणत्या आर्की बॅक्टेरिया सापडतील? हॅलोफाइल्स. यू गॉट द पॉइंट. एक्झॅक्टली, है ना. सुपर्ब. आर्की बॅक्टेरिया इथे तर करेक्ट आहे, पण याच्यामध्ये पण सबटाईप आपण बघितली कोणती? हॅलोफाइल्स. हॅलोफाइल्स सापडली. गुड. मिथॅनोजन बिलॉंग टू यू बॅक्टेरिया, आर्की बॅक्टेरिया, डायनोफ्लायलेट, स्लाइम माउल्ट. कोणाला बिलॉंग करतील? हे तर झालंच नाही आपलं पुढच्या किंगडम मध्ये आहे. त्याच्यामुळे दोघांपैकी आपल्याला माहिती आहे आन्सर काय आहे? आर्की बॅक्टेरिया, है ना. मिथॅनोजन या ठिकाणी काय? आर्की बॅक्टेरिया. सिंपल होतं. विच ऑफ द फॉलोइंग आर लाईकली टू बी प्रेझेंट इन डीप सी वॉटर? चला, कमॉन. डीप सी वॉटर मध्ये कोण सापडतील? बीजीए, फंगाय, आर्की बॅक्टेरिया, यू बॅक्टेरिया. कोण सापडेल डीप सी वॉटर मध्ये? डीप सी वॉटर मध्ये कोण सापडेल? बीजीए सापडेल. सॅप्रोफायटिक फंगाय तर या चॅप्टर मध्ये नव्हतं, ठीक, म्हणजे पुढे आतापर्यंत मोनेरा मध्ये नव्हतं. आर्की बॅक्टेरिया का यू बॅक्टेरिया? कमॉन. कोण सापडेल? डीप सी वॉटर. एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये कोण जिवंत राहतो? आर्की बॅक्टेरिया. म्हणजे कोण सापडेल? आर्की बॅक्टेरिया. समजतंय का मी काय बोलतोय? तर एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम या ठिकाणी सलाईन वॉटर मध्ये आपल्याला कोण सापडणार? याचा आन्सर आहे आर्की बॅक्टेरिया. गॉट द पॉइंट. कारण ते कुठे जिवंत राहतील? एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये, हार्श कंडिशन मध्ये. तर सायनोबॅक्टेरिया आर ऑल्सो रेफर्ड टू ॲज. सिंपल क्वेश्चन आहे. बीजीए, ब्ल्यू ग्रीन algae. Organism which obtain energy by the oxidation of reduced inorganic compound are called. अवघड वाटतोय का क्वेश्चन? झालाय आपला. Organism which obtain energy by the oxidation, line to line question आहे, of reduced inorganic compound are called. किमो ऑटोड्रॉप. किमो ऑटोड्रॉप मध्ये 2 सेंटेन्स होते. पहिलं सेंटेन्स हेच होतं, लाईन टू लाईन. आठवतंय का? बरोबर. किमो ऑटोड्रॉप मध्ये 2 सेंटेन्स होते. पहिलं काय होतं? यस या ठिकाणी, तर दीज आर द ऑर्गॅनिझम विच ऑप्टेन एनर्जी. तर ते एनर्जी ऑप्टेन करतील, है ना. टू करेक्ट आहे फुरकान, करेक्ट आहे दर्शन, करेक्ट आहे रिया, गुड.
बरोबर. Chemoautotrophs, they are the organism which obtain energy by the oxidation of reduced inorganic compound and convert this energy into ATP. दुसरं सेंटेन्स आठवतोय का? दुसरं सेंटेन्स आठवतोय का Chemoautotrophs बद्दल? सेकंड सेंटेन्स आठवतोय का? दे आर हेल्पफुल इन रिसायकलिंग ऑफ न्यूट्रिएंट. आठवतोय का? कोणते न्यूट्रिएंट? नायट्रोजन, फॉस्फरस, आयर्न. आठवतोय सर्वांना? तर हे दोन सेंटेन्स प्रत्येक लाईनवर क्वेश्चन. हे सगळे PYQ आहेत. व्हॉट इज ट्रू फॉर आर्किबॅक्टेरिया? आर्किबॅक्टेरिया बद्दल कोणतं सेंटेन्स ट्रू आहे? ऑल हॅलोफाइल, ऑल फोटोसिंथेटिक, ऑल फॉसिल्स, ऑल ओल्डेस्ट लिव्हिंग. कोणतं करेक्ट आहे? सगळे हॅलोफॉल नाहीये, सगळे फोटोसिंथेटिक नाहीये, सगळे फॉसिल पण नाहीये, पण मग सगळे कोण आहे? ओल्डेस्ट लिव्हिंग बिंग. करेक्ट आहे. विच टाइप ऑफ डीएनए फाउंड इन बॅक्टेरिया? बॅक्टेरियामध्ये कोणता डीएनए सापडतो? सर्क्युलर फ्री डीएनए, त्याला न्यूक्लिओइड म्हणतो आपण. आणि इथे आपण या ठिकाणी काय संपवलेलं आहे? क्विज. इथे आपण काय संपवलंय? मोनेरा. मंडेला. मंडेला आपण काय स्टार्ट करू? प्रोटिस्टा, है ना. आणि सायमल्टेनियसली डीएनआरपी. करेक्ट आहे. आज अभ्यास करायच्या उद्याच्या टेस्ट साठी. उद्याचा पेपर किती वाजता आहे? 7 वाजता आहे. मी नोटीस पाठवतो, है ना. ठीक आहे, एंड करतो. आय एम गोइंग टू एंड. बाय टू ऑल, है ना. यू कॅन लिव्ह. ताई तुझा नंबर काय आहे ते मी ग्रुपला ऍड करून घेतो.